कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील सोनगाव येथील ब्राह्मणवाडी गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी खास उपस्थिती लावली। सोनगाव ब्राह्मणवाडी हे आमदार केळकर यांचे आजोळ असल्याने ते दरवर्षी गणेश जयंती उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात। यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रिंगणात असून त्यांच्या विजयासाठी मतदारांनी कमळ निशाणीवर मतदान करावे असे आवाहन केले। या भागात भाजपचा प्रतिनिधी नसतानाही 2.5 ते 3 कोटी रुपयांची विकास कामे आपण मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलंय। केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार असल्यानं भाजपाचे उमेदवार निवडून दिल्यास विकासासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तडफदार असे सगळे उमेदवार तिघही उमेदवार उभे आहेत। या सगळ्या भागामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य नव्हते तरी देखील भारतीय जनता पार्टीने 2.5-3 कोटी रुपयाचा निधी माझ्याच माध्यमातून शासनाकडून आम्ही आणला होता। अनेक वर्ष प्रलंबित अशा प्रकारचं कामं जी आहेत ती राहिलेली होती। या ठिकाणी दुजाभाव केला जातो, आपल्याला जिथे मतदान दिलं जातं त्या ठिकाणी निधी खर्च केला जातो आणि जिथे मतदान होत नसेल त्या ठिकाणी त्यांना तसंच ठेवलं जातं, अविकसित ठेवलं जातं। परंतु आता येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा आपण कमळ फुलवा। कमळ हे चिरकाल राहणार आहे, डबल इंजिन आहे। केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व दूर अशा प्रकारचा विकास होतो आहे। राज्यामध्ये देखील आदरणीय नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम होते आणि त्याच्यामुळे कमळाशिवाय पर्याय नाही। कमळ याचाच अर्थ विकास, गाव पाड्याचा विकास, सर्व घटकांचा विकास आणि तो आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। भारतीय जनता पार्टीशी भक्कम असा पाठिंबा द्या। या ठिकाणी ही मंडळी आमचं काम करतील आणि विधिमंडळामध्ये आम्ही आमदार लोक तुमचं काम करू एवढं आपल्याला आश्वासित करतो। आणि